पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं ही एक्झाम्पल मी तुम्हाला आज आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, मग सॉल्व करूया आपलं फर्स्ट एक्झाम्पल। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 36 * 24 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 36 ने आपल्याला 24 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 3 2 जा किती येतात, 3 2 जा 6, मग आपल्याला 6 ऍड करायचे आहेत आपल्या अबॅकस किटवर। पण 6 आपण डायरेक्ट ऍड करणार ना, तर 6 आपल्याला डायरेक्ट ऍड करायचे नाही, कारण 6 हा वन डिजिट नंबर आहे, म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 6 ऍड करायचे आहे। 0 6 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। ओके, या 3 ने आपल्याला आता 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 4 जा किती येतात, 3 4 जा 12, मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे। ओके, 12 कसे ऍड करायचे, तर हे 10 आणि हे 2 12। ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। ओके, आपण आता सेकंड स्टेप सॉल्व करूया। सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला एक रॉड सोडून सेकंड रॉड वर यायचं आहे। ओके, सेकंड रॉड पासून आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे। फर्स्ट आपल्याला या 6 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 2 जा किती येतात, तर 6 2 जा 12, मग 12 आपण ऍड करूया। ओके, हे 10 आणि हे 2 12 आपले ऍड झालेले आहेत, इकडे आपली फिंगर आहे। ओके, या 6 ने आपल्याला या 4 ला आता मल्टिप्लाय करायचं आहे। 6 4 जा किती येतात, 6 4 जा 24, मग 24 आपण ऍड करूया। ओके, इकडे 20 ऍड करायला अवेलेबल नाही, मग पुढचा फॉर्म्युला 20 आणि हे 4 24 आपले ऍड झालेले आहेत। 24 आपले ऍड झालेले आहेत, आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपला 864। 864 हे आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करूया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला 94 * 55 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करूया। फर्स्ट आपल्याला या 9 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 5 जा किती येतात, तर 9 5 जा 45, मग 45 आपण ऍड करूया। 45 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। ओके, आपण फिंगर ठेवलेली आहे। नेक्स्ट आपल्याला या 9 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 5 जा 45, मग 45 आपण परत ऍड करूया। 45 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। आपल्याला आता सेकंड रॉड वर यायचं आहे। ओके, आपण सेकंड रॉड वर आलेलो आहोत, तिकडे आपली फिंगर आहे। ओके, इकडे आपण फिंगर ठेवलेली आहे। आता आपल्याला या 4 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 5 जा किती येतात, तर 4 5 जा 20, मग 20 आपण ऍड करूया। पण इकडे 20 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग आपल्याला 2 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे। ओके, 2 0 20 इकडे आपण आलेलो आहोत। ओके, आता आपल्याला या 4 ने 5 ला मल्टिप्लाय करायचे। 2 5 जा किती येतात, सॉरी 4 5 जा किती येतात, 4 5 जा 20, 2 0 20 इकडे आपला आन्सर संपलेला आहे। ओके, आन्सर काय आलेला आहे आपलं 5170 आपला आन्सर आलेला आहे। ओके, आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 25 * 78. ओके, 25 ने आपल्याला 78 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 7 जा किती येतात, 2 7 जा 14, मग 14 आपण ऍड करूया। 14 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। आता आपल्याला या 2 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 2 8 जा
फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 6 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 5 ला किती येतात? 6 5 ला 30. मग इथे 3 आणि हा 0 30. ओके, 30 ऍड झालेले